नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यात प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस भक्तिमय वातावरणात आजपासून प्रारंभ झाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत फरांडे बाबांनी भाकणूक कथन केली. आज अंदाजे 70 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावर्षीच्या भाकणुकीला प्रथमच जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची उपस्थिती होती. यावर्षी देखील प्रशासनाचे नेटके नियोजन केलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा व उत्तर प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविकांनी इथं हजेरी लावली. आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गाव चावडीमध्ये मानाच्या तलवारींचे पूजन करण्यात आले. तलवारींसह प्रकाश पाटील काका, रणजित पाटील, गावडे, कुलकर्णी, आवटे, जोशी, चौकुले आदी मानकरी व धनगर समाजाचे पंचमंडळी फरांडे बाबांना भेटण्यासाठी निघाले. वाजत गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भानस मंदिर, कल्लेश्वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ आली. या गादीवर विराजमान असलेल्या फरांडे बाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून फरांडे बाबा खेलोबा वाघमोडे यांनी दगडी गादीवरून उठले. फरांडे बाबांनी हेडाम नृत्य केले. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी विठ्ठल विरोबाच्या जयघोषात फरांडे बाबांच्या अंगावर भंडाऱ्याची खारी खोबरे व बाळ लोकर यांची मुक्तहस्ते उधळण केली. या भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर सुवर्णमय झाला होता. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी परिसरातील इमारती, झाडे, घरांची छपरे यांचा आधार घेतला होता. मानाच्या शेकडो छत्र्या फिरवत भाविक जणू मंत्रमुग्धच होऊन गेले होते. यात्रा परिसरात विविध व्यावसायिक करमणुकीचे खेळ, पाळणेवाले यांनी विद्युत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध गाणी आणि कल्पक जाहिराती केल्याने सारा परिसर दुमदुमून गेला आहे. घोंगडी, कांबळ्यांची दुकाने, ढोल, ढोलाच्या कड्या यांचा मोठा बाजार भरला आहे. नेपाळी व्यावसायिकांनी उबदार कपड्यांचे, स्वेटर्सची भली मोठी दुकाने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. यावर्षीच्या यात्रेत अंदाजे 70 टन भंडाऱ्याची उधळण केली, तर भंडारा उधळणीने भंडाऱ्याचा खचच्या खच रस्त्यावर पडलेला आहे. नारळ, भंडारा, खोबरे यांच्याबरोबरच अनेक विविध वस्तूंची खरेदी विक्री यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल मोठी होत आहे. आज भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला असला तरी यात्रा अजून 4 दिवस चालणार आहे. यात्रा कमिटीने मंदिरात केलेल्या नेटक्या नियोजनामुळे भाविकांना दर्शन सहजरित्या मिळत होते. आजच्या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्यासह इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, इचलकरंजी उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, महावितरणचे जिल्हा कार्यकारी अभियंता नारायण भणगे यांनी उपस्थिती लावली. तर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण यात्रा परिसरासह संपूर्ण गावात चोख बंदोबस्त तसेच वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध केल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. याबरोबरच आरोग्य विभाग, महसूल विभाग, महावितरण, परिवहन विभाग आदी प्रशासनाचे कर्मचारी मोठे तैनात होते. आज झालेल्या भाकणुकीमध्ये पर्जन्य, 7 दिवसात पाऊस पडेल, बळीराजा, रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल, मिरची, रसभांडे कडक होईल, 2, 2.25, 2.5 आपल्या मनाप्रमाणे होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल, नवल्या मी होईन व हातात काठी घेऊन मेंढ्या राखीन, राजकारणात गोंधळ होऊन उलथापालथ होईल, तसेच धर्माचे भगव्याचे राज्य येईल, देवाची सेवा करील त्याची रोगराई कमी होईल, माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळ्याखाली धरेल. शिवसिद्ध न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून प्रवीण कुंभोजकर.